मंडळी, पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार होतो आणि मग आपणही झाडी, डोंगर, धबधबे बघायला बाहेर पडतो. उन्हाळ्याच्या गरमीने आधीच वैताग दिलेला असतो, त्यामुळे कधी एकदा पाऊस सुरू होतो आणि आपण मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत दूर कुठेतरी फिरायला जातो आणि थंडगार वातावरणात मोकळा श्वास घेतो. असं प्रत्येकालाच झालेलं असतं. मग माणूस कामातून सुट्टी घेतो, मित्रांसोबत जायचं असेल तर बायकोला लाडीगोडी लावतो आणि एखादा विकेट बघून मस्तपैकी फिरायला जायचं ठरवतो. पण नेमकं जायचं कुठे हे ठरवायची जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्यांना दोनच ठिकाणं आठवतात. एक म्हणजे लोणावळा आणि दुसरं म्हणजे महाबळेश्वर. बरोबर आहे की नाही? आणि मग शेवटी आपण आपला ग्रुप घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो आणि पाहतो तर काय, तिथं मोकळा श्वास तर लांबच, साधा श्वास घ्यायलाही अडचण निर्माण होते, इतके लोक तिथं असतात. कारण जी आयडिया तुम्हाला सुचली तीच त्यांनाही सुचलेली असेलच की. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक, धबधब्यावर आपल्यासारखेच हजारो पर्यटक आणि एकट्याने एक फोटो घेता येणार नाही एवढी गर्दी. मग मात्र असं वाटतं की उगाच आलो राव, त्यापेक्षा तर आपण घरीच निवांत होतो. तुमच्या सोबत पण असं एकदा तरी झालेलंच असेल. पण याच अडचणीवर तोडगा शोधावा म्हणून आम्ही काही अशा ठिकाणांची यादी केली आहे जिथे जास्त गर्दी नसते. पावसाळ्याचा खरा आनंद घेण्यासोबतच थोडा निवांतपणाही तुम्हाला अनुभवता येईल आणि ट्रिपला जाण्याचा पश्चाताप न होता तुमची आमची एक अविस्मरणीय ट्रिप होईल. चला तर मग महाराष्ट्रातली अशी काही 10 ठिकाणं पाहूया जिथे निसर्गही आहे, धुकंही आहे, धबधबेही आहेत, पण गर्दी मात्र नाहीये. म्हणजे अजिबात नाही असं नाही, पण तुलनेनं कमी आहे. ही महाराष्ट्रातली अशी 10 मस्त ठिकाणं आहेत जिथे तुम्ही या पावसाळ्यात जाऊ शकतात. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, आपण तशी तर टॉप 10 लिस्ट पाहणार आहोत, पण आधीच क्लिअर करते की ही सगळी ठिकाणं एकदम बेस्ट आहेत. तर सुरुवातीला बघूयात 10 नंबरचं ठिकाण जे आहे ते म्हणजे दोडामार्ग आणि तिलारी. हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि गोव्याच्या सीमेवर वसलेलं आहे. दोडामार्ग परिसर अजूनही अनेक पर्यटकांच्या नजरेतून सुटलेला आहे. पावसाळ्यात इथले जंगल, धुक्याने झाकलेले डोंगर आणि तिलारी धरणाचा परिसर स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. इथे लहान मोठे धबधबे, शांत रस्ते आणि पक्ष्यांचा आवाज. शहराच्या गोंगाटापासून दूर जायचं असेल तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर बघूयात नंबर 9चं ठिकाण. अहिल्यानगर जिल्ह्यातलं सामद्र आणि घाटघर. मंडळी, भंडारदरा अनेकांना माहिती आहे, पण त्याच्या पुढे असलेलं सामद्र गाव आणि घाटघर हा खरा विषय आहे. इथून हरिश्चंद्रगडाच्या डोंगर रांगा, कोकण कड्यांचं विहंगम दृश्य आणि ढगांच्या कुशीत हरवलेली छोटीशी गावं थेट दिसतात. म्हणजे कसं, बघावं आणि बघतच राहावं असा विषय आहे. इथे आल्यानंतर वेळ कसा जातो हे कळतही नाही. गर्दी ही तुलनेने खूप कमी असते. चला नेक्स्ट म्हणजे 8 नंबरला असलेलं आंबोळी घाटातल्या कावळ शेत पॉइंटकडे जाऊयात. आंबोळीचा मुख्य धबधबा सर्वांनाच माहिती आहे, पण काही किलोमीटर पुढे असलेला कावळ शेत पॉइंट फार कमी लोकांना माहिती आहे. इथून दिसणारे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. जोरदार वाऱ्यामुळे धबधब्याचं पाणी खाली न पडता वरती उडत येतं. धुकं, खोल दरी आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. यानंतर 7 नंबर म्हणजे थाला फॉर अ रिझन प्लेस म्हणजेच गगनबावडा. कोल्हापूर जिल्ह्यातलं गगनबावडा हे सह्याद्रीच्या कुशीतलं एक शांत हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथे ढगं अक्षरशः रस्त्यावर उतरतात. गगनगड किल्ला, करूळ घाट आणि भुईबावडा घाटातून दिसणारे निसर्गरम्य नजारे मन मोहून टाकतात. महाबळेश्वर सारखी प्रचंड गर्दी इथे सहसा पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुढचा नंबर येतो म्हणजे 6. सातारा जिल्ह्यात कोयना बॅकवॉटर. कोयना धरण आणि त्यामागे तयार झालेला विशाल जलाशय पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतो. सभोवताली हिरवागार जंगल, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत पाण्याचा अथांग विस्तार. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. सकाळच्या वेळेला इथलं दृश्य अविस्मरणीय असतं. आता नंबर येतो 5 आणि तोही सातारा जिल्ह्यातलाच. महाबळेश्वर असलेलं तापोळा. तापोळाला अनेक जण मिनी काश्मीर असं म्हणतात. शिवसागर जलाशयाच्या काठावर बसलेलं हे छोटंसं गाव पावसाळ्यात अगदीच खुलून दिसतं. इथे बोटिंग, निसर्ग भ्रमंती आणि शांत मुक्कामाचा आनंद घेता येतो. महाबळेश्वरच्या तुलनेत इथे कमी गोंधळ आणि मस्त शांतता अनुभवायला मिळते. त्यानंतर पुढचा नंबर येतो 4. जव्हार.
पालघर जिल्ह्यातलं जव्हार हे पालघरचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. दाभोसा धबधबा, जलविलास पॅलेस, कालमांडवी धबधबा आणि वारली संस्कृती ही इथली खास ओळख आहे. मुंबईपासून फार दूर नसून इथं अजूनही शांत वातावरण टिकून आहे. त्यानंतर बघूयात नंबर 3चं ठिकाण. हे म्हणजे अमरावती जिल्ह्यातलं चिखलदरा. विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा. पावसाळ्यात धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर यामुळे हे ठिकाण अतिशय सुंदर दिसतं. महाराष्ट्राच्या पश्चिम भागापासून लांब असल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी तुलनेने कमी असते. त्यानंतर नंबर 2चं ठिकाण येतं आणि ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणजे आंबोली. धुकं, धबधबे, हिरवळ आणि थंडगार वातावरण यामुळे प्रत्येक पावसाळ्यात इथे पर्यटक हा जात असतो. पण मुख्य पॉइंट सोडून थोडंसं आत जर कधी तुम्ही गेलात, तर निसर्गाचं खरंच सौंदर्य तुम्हाला अनुभवायला मिळेल. सकाळच्या वेळेला अंबोलीचं रूप तर स्वर्गापेक्षा सुंदर वाटतं. आणि आता शेवटचं म्हणजे नंबर 1चं ठिकाण जे आहे, ते जवळपास सर्वांनाच माहिती आहे. कारण अनेक जण इथं जाऊनही आले असतील. ते म्हणजे भंडारदरा. इथलं आर्थर लेक, रंधा धबधबा, विल्सन धरण आणि सभोवतालचे सह्याद्रीचे डोंगर पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो. सकाळी धुक्याची दुलई, दिवसभर रिमझिम पाऊस आणि संध्याकाळी शांत तलाव. शहरातील तणाव विसरण्यासाठी यापेक्षा चांगलं ठिकाण शोधणं कठीण आहे. विशेष म्हणजे मुख्य पर्यटन स्थळापासून थोडं दूर गेला तर निसर्गाचा खरा आनंद घेता येतो. पण लक्षात ठेवा, पावसाळी पर्यटन करताना काही गोष्टींची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज पाहून प्रवास करायला सुरुवात करायला हवी. जोरदार पावसात धबधब्याच्या अगदी जवळ जाणं टाळायला हवं. अनोळखी ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नका. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक किंवा कचरा टाकून निसर्गाचं नुकसान करू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्रात पावसाळ्याचा आनंद घ्यायचा असेल आणि गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर ही 10 ठिकाणं तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहेत. त्यामुळे इथे जाणं यावेळेस टाळू नका. यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन आले आहात आणि तुमचा अनुभव कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि यंदाची पावसाळी ट्रिप नेमकं तुम्ही कुठे प्लॅन करत आहात आणि ही ठिकाणं सोडून तुम्ही कोणती ठिकाणं इतरांना सुचवताल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.